सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा मी निखिल सावंत स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन. तर जसं की मागाशी मी बोललो, आजची आपली राईड असणार आहे हुंडर टू पँगॉन्ग. थोडी टफ असणार आहे कारण 120 किलोमीटर 100 ते 120 किलोमीटर प्युअर ऑफ रोडिंग असणार आहे. परत ॲल्टिट्यूड गेन करणार आहे आम्ही. आता आम्ही आहोत जवळजवळ 9 ते 10,000 ॲल्टिट्यूडवर, ते आम्ही 15,000वर जाणार आहे. बात कर रहा हूँ, चालू है ब्लॉग चालू है. नहीं बोलो ना क्या. सो आता थोड्या वेळाने राईड आउट करू इथून आणि पुन्हा एकदा जॉईन करू आपल्या मोठ्या ब्लॉगला. आणि आजपासून 4 दिवस नेटवर्क नसणार आहे. सो घरी सगळ्यांना सांगून ठेवलं आहे नेटवर्क वगैरे काय नसणार आहे. जिथे जिथे नेटवर्क भेटेल तिथे मेसेज नाही तर हे टाकायचा प्रयत्न करू. तुम्ही पण जर कधी असं ही सर्किट राईड मारत असाल तर पँगॉन्ग टू सारचू तिथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. तिथे नेटवर्क जवळजवळ नसतंच. सो तुम्ही त्या हिशोबाने प्लॅन करा. तुमचं कनेक्टिव्हिटी, तुमचे जे इम्पॉर्टंट कॉल्स मेसेजेस आहेत त्या आधीच कन्वे करून ठेवा लोकांना. बाकी आता एकदा राईड सुरू झाली की परत जॉईन करू. हुंडर टू पँगॉन्गचा प्रवास चालू झालेला आहे. हा एवढा स्टार मॅग आपल्याला बघायला मिळणार आहे थोडा वेळ. सो त्याची मजा घेऊया. हे सँड ड्यून आहे. काल आपण इकडे होतो, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल. बाय द वे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत, काय इम्प्रूव्हमेंट्स असतील ते नक्की शेअर करा माझ्याशी, कारण मी जस्ट आत्ता स्टार्ट केलं आहे. जास्त रीच पण नाही, पण मी ट्राय करतो आहे इम्प्रूव्ह करायचं. बट मला असं म्हणजे जे आता आमच्या ग्रुपमध्ये यूट्यूबर्स आहेत सो त्यांच्याकडनं कळलं की रेग्युलर पोस्टिंग ऑफ व्हिडिओज इज मस्ट, की नेहमी पोस्ट करत राहायला पाहिजे एका इंटरव्हलनंतर. बट माझं तसं नाही. आता मी गोवा सिरीजनंतर डायरेक्ट 6-7 महिन्यांनी ही सिरीज पोस्ट करणार आहे. ही पण कधी पोस्ट करणार आहे त्याचं काय आयडिया नाही, कारण 21 डेज प्रत्येक दिवसाचं नाही म्हटलं तरी 15 ते 20 व्हिडिओ एडिट करणं थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे. ऑफिस पण मॅनेज करायचं असतं. आणि तर मी ट्राय करीन टाकायचे, पण रेग्युलर ब्लॉग्स तर जमणार नाही. मी ॲज अ हॉबी म्हणून स्टार्ट केलं आहे की आपण आता बाईक चालवायला एवढी आवडते तर सो रेकॉर्डिंग पण केलं पाहिजे, म्हणून त्या हिशोबाने स्टार्ट केलं. माझं काय एम नव्हतं की ब्लॉगिंगच करायचं आहे, यूट्यूब चॅनलच पाहिजे. मी जस्ट फन एलिमेंट म्हणून हे करतो आहे. कारण मी जेवढं फिरायचं ट्राय करतो ते तुमच्यासोबत शेअर करायला मलाही आवडतं. सो म्हणून मी त्या तो मोटिव्ह ठेवून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. बट नक्की काय इम्प्रूव्हमेंट्स असतील माझ्या, म्हणजे सजेशन्स असतील इम्प्रूव्हमेंटसाठी तर ते नक्की शेअर करा माझ्याशी. बाय द वे हा क्लॅम्प लावून मला खूप फायदा झाला. वेगवेगळे रील्सचे शॉर्ट्स मला घ्यायला लागले जसे आपण इंस्टाग्रामवर बघतो. परत बाकीच्या मित्रांचे पण मी खूप व्हिडिओज काढले. आता ते त्यांना कधी देणार याची मला काय गॅरंटी नाही, बट काढले तर आहेत. मित्रांनो, आता आपला ऑफरोड चालू झालेला आहे. हा काय थांबत नाही आता. बापरे, पहिले 5 किलोमीटरमध्येच पाठीचा कणा दुखायला लागला आहे. बट व्ह्यू एक नंबर आहे. आपल्याला चांगला भेटला, पण हा काय जास्त आपल्यासोबत राहणार नाही. पुढे जाऊन परत तो ऑफ रोड असणारच आहे. इकडनं झिप लाईन वगैरे पण आहे इथे. हे काहीतरी हायेस्ट काय लॉंगेस्ट असं काहीतरी झिप लाईन आहे ही.
प्रॉपर ऑफ रोडिंग चालू झालेली आहे आणि दामदणके बसतात पाठीवरती. बट आपली हिमालयन असं आपण असं करू शकतो. फक्त मी स्लो आहे कारण मला टॉप बॉक्सचं टेन्शन आहे. मागे पण दोनदा माझा टॉप बॉक्स रॅक तुटलेला. बट आता या गोवा राईडच्या वेळेला मी ते सपोर्ट वगैरे लावून घेतलेलं, सो तेव्हा तर काय झालं नाही. बट अशी ऑफ रोडिंग कुठे मिळाली नाही मला, सो थोडं टेन्शन आहे म्हणून मी सुरू आहे. ना तर आपली हिमालयन तर झप गेली असती ऑफ रोडला. विषय आहे का भाई हिमालयनचा. बापरे, हे तर काय नाही, ह्याच्याहून मागे सँड मिळते, ऑफ रोड मिळतोय, आता वॉटर क्रॉसिंग सुद्धा मिळेल. हे बघा या लेवलचे ऑफ रोड आहे. बापरे बाप, मारी कमरेचे लागतात. वाटतंय पुढे टारमॅक रोड आहे म्हणून, खूप स्ट्रीट आहे. तेव्हा गाडी सटसट जात आहेत. बहुतेक टारमॅक रोड आहे. क्या बात आहे. त्यांना ऑफ रोडिंगचे हाऊस आहे, त्यांचे पण इकडे मोड ऑफ होणार आहे. माझा टॉप बॉक्स नसताना तर मी मजबूत काढली असती गाडी तर. बट टॉप बॉक्समुळे इश्यू होता ना, आणि माझ्याकडे दुसरा काय हे आहे पण नाही. नशीब मी तरी टेल बॅग आहे ना ती बॅकअप वॅनमध्ये ठेवली आहे, बिकॉज वॉटर क्रॉसिंगला वगैरे टारमॅक तर नाही आहे, पण रेती वगैरे टाकून थोडासा रस्ता हे केला आहे त्यांनी. कारण ज्या हिशोबाने बाईक जात आहेत वाटतं तर आहे भाई ह्याच्याहून बेटर आहे होपफुली. अरे यार एवढी माती खाल्ली आहे ना, म्हणजे तशी माती खातोच मी, पण अशी पण माती खातोय. ग्रॅव्हल रोड आहे, टारमॅक नाही आहे, बट मॅनेजेबल आहे. स्टील बेटर दॅन दॅट. ॲटलिस्ट इथे स्पीड थोडा तरी वाढतोय. मी त्या गाड्यांच्या ट्रेलवरूनच चालवतोय, कारण ते जाऊन थोडं तरी प्लेन आहेत. कारण बाकीचे बघितले तर कंडिशन वाईट आहे, वाईट. एवढा वेळ ऑफ रोड केल्यानंतर हा डांबरी रस्ता इज ट्रीट फॉर अस. बघू आता किती वेळ असतो हा रस्ता असा. पॅंगॉंगपर्यंत नसला तर मजाच आहे.
More 50 kilometers, my friend. 450 kilometers. Oh my god. हाइट का फायदा. मैं ऐसा करूँ मेरा पैर ऊपर आ जाएंगे. बरोबर की नाही. ऑन राइड विथ प्रतीक हे त्याचं यूट्यूब चॅनल आहे. और यार आता थांबला पाहिजे यार. कंटाळा आला थोडा. ओके सर मित्रांनो, आपण आता आहोत वर्ल्ड्स हायेस्ट अल्टिट्यूड रिटेल आउटलेट ऑफ इंडियन ऑइल. 12,933 फीट, विलेज तांगस्ते, ले लडाख. आणि आता आपण फ्यूल भरू. 15,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. प्लस आपलं मुंबईवरून निघून 3,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. 3,200 समथिंग. सो वन मोर माइलस्टोन अचीव्ड. माइलस्टोन अचीव होत आहेत या राईडमध्ये. हायेस्ट पेट्रोल पंप, हायेस्ट मोटरेबल रोड, बिग डॅडी. This is Omkar Karkhanis, friend from Detour. Omkar Karkhanis the big daddy. चला आता पेट्रोल भरूया आणि मग भेटूया. आता आपण लंच झालेला आहे. वाजले आहेत किती वाजले रे? 3:25, 3:30. आणि निघत आहोत आपण चांगलाच क्वीन रिसॉर्ट अँड रेस्टो कॅफे. रिसॉर्ट तर दिसला ना, कॅफे तेवढा दिसला. आणि आता आहे अजून 52 किलोमीटर स्टेवर. लागणार आहे एक 1.25 तास लागेल. तर पायलट ऑल सेट. काय मिसाईल लोड करता? चला तर एकदा आता राईड स्टार्ट झाली की रेझ्यूम करू ब्लॉगला. एक आहे तर आपण आलोच आहे जवळ. पण आपला स्टे मानला आहे पँगॉंगला ना. तर 3 इडियट्सची शूटिंग ह्या इथे झालेली. आय थिंक द लास्ट पार्ट. ते फरहान आणि राजू त्याला भेटायला येतात आणि ती स्कूटीवरनं येते. ती शूट इथे झालेलं बहुतेक. लेक आहे, त्याच लेकला लागून डोंगर आहे, त्याच्यावर स्नो आहे.
आय डोंट नो कॅमेरा जस्टिस करते की नाही या व्ह्यूसोबत, बट ऑसम व्ह्यू यार, ऑसम व्ह्यू. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. दिवस थोडा टायरिंग होता, बट मजा आली आज राईड करायला. आता आम्ही आहोत पँगॉन्ग लेकला आणि उद्या आम्ही जाणार आहोत हनलेला. सो एक मिनिट लेकला जाता जाता व्ह्यू दाखवून जाऊ ना. सो पँगॉन्ग लेकला आणि उद्या जाणार आहोत हनलेला. हनलेला आमचा स्टॉप आहे एक दिवस. त्याच्यानंतर उमिंगलाला जाणार आणि उमिंगलाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये सांगेन. आणि थांबत दमायला होता थोडं, खूप पळापळी केली व्हिडिओसाठी. ओके, उमिंगलाचं वैशिष्ट्य मी त्याच ब्लॉगमध्ये सांगेन आणि त्याच्यानंतर रिटर्न आम्ही परत हानलेलाच येणार. त्यानंतरचा प्लॅन मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगत जाईल. बाकी आजचा दिवस या व्ह्यूनी एंड होतो आहे. अमेझिंग व्ह्यू आहे, खूप मजा आली. पँगॉन्ग लेक नक्की विजिट करा, वर्थ आहे. पण थंडी पण खूप आहे, म्हणजे मला एवढी नाही लागत आहे, पण बाकीच्यांना खूप लागते आहे. ऑलमोस्ट सगळेच पळाले, तर मी पण पळतो. तर मी निखिल सावंत रजा घेतो तुम्हा सर्वांची या आजच्या दिवसासाठी. प्लीज शेअर, सबस्क्राईब करा द आर्ट ऑफ हिमालयन. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना पण सांगा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला देखील फॉलो करा, त्याचं पण नाव सेम आहे, द आर्ट ऑफ हिमालयन. तर आजसाठी सुट्टी करूया ब्लॉगची. चला बाय.